बंद करा तुम्ही बंद करा ते पूर आल्यानंतर गाड्या अशा दाखलीवर चढते याच्यामध्ये काय पुरा एकदम नागाडा झाला साहेब पुढे 500 मीटर पुढे झाडा आहे ते झाडा निघाले पाहिजे तर पाणी पुढे पास होऊन जाईल साहेबाला दाखवायला साहेब द्या कारण की त्यांचा पत्थर उचलला होता डायरेक्ट म्हणजे असा गावचा माझी तुम्ही त्याचा गुन्हा दाखल घ्या नाही ते घेत असं एसपी साहेबाकडे जातो लागलं तर ते साहेब घेताना मग त्याचा गुन्हा दाखल पूर्ण झाडा गिडे हे पूर्ण निघतील पुढचे आणि ते पाणी पास गेटपर्यंत नगरपालिकेच्या वतीनं इथे भोगावती नदी खोलीकरण सुरू होतं आणि सकाळपासून सन्माननीय उपनगराध्यक्ष नगरसेवक यांच्या हस्ते आपण कामाला सुरुवात केली। गावाची नदी हे स्वच्छ झाली पाहिजे हा हेतू त्या माध्यमातून आहे। त्याच्यामध्ये काही आता तिथे जे तिथे ते जे पोकलँड जे आहे ते पूर्ण रॅम्प बनवते आहे म्हणजे उद्याच्या दिवशी मी आता सकाळी विनंती केली डंपरवाल्याला आणि नागरिकांना की हे जो गड निघणार आहे तो गड तुम्ही तुमच्या शेतात किंवा हिच्या टाकून द्या घेऊन जा। तर सकाळी इथे गाड्या लागणार होत्या परंतु माझी सरपंच शेख भिकारी इथे आले त्यांनी विनाकारण ते काम बंद पाडलं। हा काम बंद पाडायची गरज नाही तो खंतो आहे मी त्यांना सांगतोय की हा रॅम्प बनवणं चालू आहे त्या म्हणतात तुम्ही बुजताय नदी कसं काय बुजणार आहे। नदी जर कधी आपल्याला खोलीकरण करायची आहे तर नदी बुजण्याचा विषय येत नाही आहे आणि डायरेक्ट आले ना डायरेक्ट अंगावर आले पत्थर घेऊन सण म्हणजे इथे एक प्रकारची जी आहे त्यांच्या मागे कोणीतरी याच्या षडयंत्र त्या माध्यमातून याच्यामध्ये दिसते कोणीतरी त्यांना लावून सण इथे माझ्या अंगावर हल्ला करण्याच्या हेतूने ते इथे पत्थर घेऊन सण इथे आले होते। नगरसेवक नाना चौधरी होते म्हणून तिच्यात मी वाचलो नाही तो दगड जो आहे तो दगड डायरेक्ट माझ्या हिच्यावर अंगावर झाला असता परंतु तिच्या हे सर्व आकाश निमकर वगैरे शामराव सुनील भाऊ होते म्हणून तो विषय तिथे गेले आणि ते लगेच इथून निघून गेले। म्हणजे चालू कामामध्ये गावाचं विकासाचं काम इथे सुरू आहे कोणत्या तरी विरोधकांच्या पोटामध्ये काहीतरी दुखलं आणि त्याला त्यांनी भडकून दिलं आणि ते इथे आले आणि अशा प्रकारचं कृत्य अशा एक लोकप्रतिनिधीकडनं हे त्यांनाही शोभत नाही। त्यांच्या माझे संबंध चांगले असल्यावर सुद्धा त्यांनी अशा आरेरावीची भाषा करणे आणि पत्थर अंगावर उचलणं म्हणजे हा एक प्रकारे दहशत त्या माध्यमातून माजवण्याचा प्रयत्न आहे आणि शासकीय कामामध्ये अडथळा त्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। मी माननीय पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे जाऊन जी कथा जी आहे ती त्यांना ही जी घडलेली कथा माहिती जी आहे ती माननीय बागुल साहेबांना दिली। बागुल साहेब पोलीस यंत्रणा इथे आली आणि आता मी त्यांना सांगितलं आहे की उद्या संरक्षण त्या माध्यमातून मिळालं पाहिजे। काम करत असताना जर असं जर कधी कोणी अंगावर जर कधी येईल तर हे अत्यंत चुकीचा विषय त्या माध्यमातून आहे। त्याकरता उद्याच्या दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये हे संपूर्ण नदीचं जे खोलीकरण आपल्याला त्या माध्यमातून करायचं आहे ते जनतेच्या हितासाठीच करायचं आहे। तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ही वस्ती आहे आणि इकडे आमची रंगारी गल्लीची वस्ती आहे किंवा आमचा आक्सानगर आहे रामपेठ आहे। आज इथून भोईवाडा इथे जर कधी पूर आला तर हे पाणी जे आहे हे नदी उथळ झाल्यामुळे उंच झाल्यामुळे हे पाणीचा पूर येतो आणि साहजिक ते या वस्तीमध्ये त्या माध्यमातून तिच्यामध्ये घुसते आणि तिच्यात मागच्याच वर्षी पूर पाहत की मोठा पूर जो त्या नदीला आला होता। यावेळाची दुर्दैवाची घटना घडू नये याच्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पोकलँड इथे बोलवलं आणि पूर्ण नदी आम्ही खोलीकरण करतोय ते काही असे काही बुजत नाही आहे पूर्ण साफ करून खोलीकरण करतोय परंतु या शहीद बहिणींना कोणी भडकवलं आणि एक आक्रमक स्वरूपामध्ये म्हणजे एक मारण्याच्या हेतूने त्या माध्यमातून हिच्यामध्ये आले होते। नाना चौधरी जर कधी नसतं तर कदाचित मोठा प्रसंग एक घटना त्या माध्यमातून हिच्यामध्ये घडली असती। याच्या मागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी त्या माध्यमातून घेतला पाहिजे। असं जर कधी अंगावर येऊन जर असे हल्ले करण्याचा प्रयत्न जर कधी होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। मला गुन्हा दाखल करावा या हेतू माझा नाही आहे परंतु या घटनेमागे शहीद भिकारी यांच्या मागे जे कोण आहे ते जे आहे त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। आणि जर कधी पोलीस उपनिरीक्षकांनी जर कधी याचा शोध जर नाही घेतला तर मी माननीय पोलीस एसपी साहेबांकडे जाईल आणि हे जे कथा घेतली आहे हे जे घडलेली माहिती जी आहे मी त्यांच्या समोर त्या माध्यमातून हिच्यामध्ये देणार आहे।
तुम्ही सुरक्षा रक्षकांची मागणी करताय का? अरे ते डायरेक्ट पत्तर घेऊन आले ना. आता उद्यापासून मला हे पूर्ण भोगावती नदी जी आहे, मी आहे, आमच्या उपनगराध्यक्ष अरुणाताई असतील, सन्माननीय नगरसेवक या भागाचे नाना चौधरी आहे, त्या अरुणाताईंचा वार्ड हा इकडे आहे, त्यानंतर आमचे अशफाक भाई इकडे आहे, इप्पाबाईंचा वार्ड इथे आहे, त्यानंतर आमचे इकडनं रवी सोनोने वैशालीताईंचा वार्ड आहे, इकडनं आमचे इरफान खाटिक साहेबांचा वार्ड आहे. म्हणजे या वार्डामध्ये या लोकांना धोकाच आहे ना. हे पूर जर कधी आला आणि असं काम करत असताना कोणी येईल आणि डायरेक्ट नदीचं काम बंद पडेल. हे शासनाचं काम आहे, शासकीय काम आहे. शासकीय कामात तुम्ही आम्ही कोणा इंजिनियर ठरवणार आहे ना. इंजिनियर तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत होता. अरे तुम्ही त्याला रॅम्प तर बनवू द्या. रॅम्प बनवला म्हणजे नदी बुजताय का? नदी खोलीकरण करणं आपल्याला, स्वच्छ करणी आहे. याच्यासाठीचे त्या माध्यमात असं जर कधी कोणी उठून आलं तर मला नाही वाटत की माझ्या गावाच्या कोणत्या नागरिकावर मी गुन्हा दाखल करणार नाही. परंतु अशी प्रवृत्ती ही कोण आहे याच्या घटनेच्या मागे याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे.